बघा, आपण बघतो आहोत एस-एस-सी बोर्डाचा 10वीचा राज्यशास्त्राचा पॉलिटिकल सायन्सचा चौथा आणि तिसरा धडा राजकीय पक्ष पॉलिटिकल पार्टीज. क्वेश्चन आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. चुकी बरोबर कारण प्रश्न आहे. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. आघाडी, आता आघाडी इथं अजून एक शब्द लिहितो बरं का मी, इथं अजून एक शब्द लिहितो युती. युतीचा उकार पहिला आहे का दुसरा आहे बघा बरं का एकदा. युतीच्या शासनातून, आता युती करायची म्हणजे काय करायची हे आधी आपण समजून घेऊ. बघा बरं का. 543 हा आकडा कसला आहे? 543 भारताची लोकसभा, लोकसभेमध्ये बसणारे एमपीज किती आहेत? 543 मेंबर ऑफ पार्लिमेंट, खासदार. आणि मग त्यातले निम्मे किती होतात? 271.5. बहुमताचा आकडा आहे 272. 272 हा जो आकडा ज्याच्याकडे असतो तो प्राईम मिनिस्टर बनतो, तो पंतप्रधान बनतो आणि त्याचं गव्हर्नमेंट म्हणजे भारतामध्ये केंद्र सरकारमध्ये त्यांचं गव्हर्नमेंट बनतं. बरोबर आहे का? आता तुम्ही मला सांगा की जर 272चा आकडा एका पार्टीला मिळाला नाही, एका सिंगल पार्टीला मिळाला नाही, भारतीय जनता पार्टीला तो आकडा मिळाला नाही किंवा काँग्रेसला तो आकडा एकट्याला मिळाला नाही, तर मग काय करावं लागतं? मग 2-3 जणांना एकत्र घ्यावं लागतं आणि कसं बसं काहीतरी करून गठुडं बांधून कसं तरी 272चा आकडा आपल्याला गाठावा लागतो. त्याला म्हटलंय आघाडी सरकार किंवा त्याला म्हणलंय कोलिजन गव्हर्नमेंट. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण? बघा चला, आता काय झालंय बघा बरं का, की आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. आता अस्थिरता का निर्माण होते बघा बरं का. शेवटी काय माहिती का, आघाडी किंवा युती ह्या आहेत कुबड्या. कुबड्या काय असतात? लंगड्या माणसाला चालता येत नाही, मग त्याला ह्या दोन कुबड्या असतात इथं, बरोबर का, त्यांच्या मदतीनं तो चालतो. मग त्यातली ती कुबडी निघून गेली की तो काय करतो? तो पडतो. बरोबर आहे का नाही? त्याला चालता येत नाही. मग अस्थिरता कशी निर्माण होती की समजा फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे आकडा नाहीये 272चा आणि मी 2 जणांना एकत्र घेतलं, ठीक आहे, आणि कसं तरी करून मी माझं सरकार स्थापन केलं. त्यातला एक जण म्हटला की मी चाललो घरी, आता मला नाही खेळायचं, ठीक आहे, की मला आता सरकारमध्ये सामील व्हायचं नाहीये, आम्ही तुमचा पाठिंबा काढून घेतो ना, आम्ही चाललो घरी. ती माझी एक कुबडी गेली, मी पडलो. ही अस्थिरता आहे, ही इन्स्टॅबिलिटी आहे. बरोबर आहे का? आणि लॉजिकली हे बरोबर पण आहे, प्रॅक्टिकली पण बरोबर आहे. हे असं अनेकदा भारतामध्ये झालेलं सुद्धा आहे. ठीक आहे, मग त्यांना अस्थिरता निर्माण होते. मग हे काय म्हणतात? वरील विधान चूक आहे. अरे असं का म्हणतात बरं? बघूयात बरं का. काय करायचं? चूकला काय करायचं? 2 अंडरलाईन करायच्या आणि त्याच्यामध्ये त्यांना सिंगल इन्व्हर्टेड कॉमा त्या ठिकाणी करा. म्हणजे काय होतंय? सिंगल इन्व्हर्टेड कॉमा केल्यानंतर ते हायलाइट होतंय. बरोबर आहे ना? हा जो शब्द आहे का नाही, चूक, याचा जो च आहे का नाही, याला नेहमी दुसरा उकार असतो. आणि च ला पहिला उकार देणारे कोण असतात माहिती का तुम्हाला? वेडे असतात, वेडे. चूकला नेहमी दुसरा उकार द्यायचा असतो. आणि शुद्ध लेखनाच्या चुका 10वीत आल्यानंतर अजिबात अपेक्षित नाहीयेत. 5वी पर्यंत शुद्ध लेखनाच्या चुका होत असतील, समजू शकतो, लहान आहात, मराठीमध्ये असतील, इंग्लिशमध्ये असतील, पण 6वी नंतर शुद्ध लेखनाच्या चुका अपेक्षित नाहीयेत. आणि 10वी मध्ये येऊन जर तुम्ही शुद्ध लेखनाच्या चुका करत असाल तर तुम्हाला देव सुद्धा माफ करणार नाही. अजिबात एक्सेप्टेबल नाहीये. चुका शुद्ध लेखनाच्या तर झाल्याच नाहीत पाहिजे तुमच्याकडनं. उत्तराच्या चुका एक वेळ तुम्ही करा, ते माफ आहे. 10वी मध्ये येऊन शुद्ध लेखनाची चूक हे माफीच नाही या चुकीला. बघा चला पुढं. 1989च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने केंद्रात व राज्यात आघाडी किंवा युती सरकारे अधिकारावर आली. बघा इथं काय म्हणायचंय. आता आपण मगाशी बघितलं 543 टोटल एमपी आहेत, 272 ही मॅजिक फिगर आहे किंवा हा बहुमताचा आकडा आहे. 1989 मध्ये काय झालं हे बघा, इथं आकडे आहेत. 1989 ची लोकसभा आहे. काँग्रेसला मिळाले 197, जेडी जनता दलाला मिळाले 143 आणि बीजेपी तेव्हा नवीनच पक्ष होता, नुकताच त्याचा जन्म झाला होता, लहान होता, त्याला मिळाले होते 85. ठीक आहे, मग आता 272चा आकडा कुणाकडे आहे? आता 272 काय इथं डोंबलं, इथं 200 पण नाहीत कुणाकडं. मग आता काय करायचं? मग त्यांनी काय केलं? कोणत्याही पक्षाला न मिळाल्यानं त्यांनी केंद्रात आणि राज्यामध्ये आघाडी किंवा युती
त्याला आघाडी पण म्हणतात, युती पण म्हणतात. सरकार स्थापन केली, ये बाबा तू सब काय म्हणतात तरी त्याला की हे काय म्हणतात, केक कटेगा सब में बटेगा, बरोबर आहे का नाही? चला या सगळे मिळून केक खाऊ, असं त्यांनी केलं. बघा चला, आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो बघा बरं का. पक्षांचा आपापला कार्यक्रम बाजूला ठेवून समान कार्यक्रमावर किंवा भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले. म्हणजे समजा एक मेन पार्टी आहे आणि त्या मेन पार्टीची एक आयडिओलॉजी आहे बरं का, पण ती आयडिओलॉजी त्यांना काय करावी लागती, गुंडाळून ठेवावी लागती. कारण की स्वपक्षाचं किंवा एका पक्षाचं स्पष्ट बहुमत नाहीये, बरोबर आहे का नाही? समजा मी एक पॉलिटिकल पार्टी, माझं नाव आहे ABC पॉलिटिकल पार्टी आणि माझा एक अजेंडा आहे, ठीक आहे, त्यावर मला काम करायचंय, पण मला स्पष्ट बहुमत मिळालं नाही, मला 2 कुबड्या घ्याव्या लागल्या. आता त्या 2, आता हे कॉम्प्रोमाइज आहे. हे मला काय कॉम्प्रोमाइजला मराठीमध्ये काय म्हणतात, कॉम्प्रोमाइज करावं लागलं, कॉम्प्रोमाइज करावं लागलं, ठीक आहे. तर मग मला काय करावं लागतं, मी माझी भूमिका रेटून नेऊ शकत नाही का, हे कुबड्यात हे निघून गेले तर मी पडेल खाली. मग मला काय करावं लागतं, ह्याला पण खुश करा, ह्याला पण खुश करा, ह्याला पण खुश करा, त्याला पण खुश करा. कसं बस बाबा, मला 5 वर्ष माझं गव्हर्नमेंट चालवायचंय, मला मुख्यमंत्री राहायचंय किंवा मला पंतप्रधान राहायचंय किंवा मला माझं गव्हर्नमेंट चालवायचंय, ॲज सिम्पल ॲज दॅट. मग त्याच्यासाठी त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं. आणि काय करावं लागतं, आपली विचारधारा बासनात गुंडाळून ठेवावी लागती आणि समान कार्यक्रमावर किंवा भूमिकेवर एकत्र यावं लागतं. म्हणजे आता ह्या सगळ्या 4-5 जणांना मिळून जे मान्य आहे ना ते त्यांनी करायचं, ठीक आहे. आणि काही आपल्या ज्या काही थोड्या काही भूमिका आहेत त्या थोड्या बाजूला ठेवून द्यायच्या, असं त्यांना करावं लागतं, ठीक आहे. चला बघा, 1977चा जनता पक्षाचा प्रयोग फसला. 1977ला काय झालं माहिती आहे ना तुम्हाला, इमर्जन्सी नंतर काँग्रेस सरकार पडलं, जनता दलाचं सरकार काय म्हणतात त्याला सत्तेवर आलं, मोरारजी देसाई पंतप्रधान बनले. तुम्हाला 8वीतलं हिस्ट्री थोडंसं आठवत असेल, इंडियाज इंटरनल चॅलेंजेस, की मोरारजी देसाई प्राईम मिनिस्टर बनले, पण इंटरनल डिफरन्सेस, त्यांच्या अंतर्गत जे त्यांचे काही प्रॉब्लेम्स झाले, एकमेकांशी क्लॅशेस झाले, त्याच्यामुळं ते सरकार टिकू शकलं नाही, ते सरकार पडून गेलं. ते रेफरन्स आलं म्हणून आपण बोललो. तर तो प्रयोग जरी फसला असला तरी केंद्र आणि राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहे. आता बघा बरं का, आता आपण मगाशी काय बोललो, त्या कुबड्या निघून गेल्या तर सरकार पडतंय आणि हा धोका कधी पण होऊ शकतो ना, आणि असं अनेकदा झालेलं पण आहे. मग लोकांच्या डोक्यामध्ये काय आहे की अरे हे अस्थिर सरकार आहे आणि हे काही स्ट्रॉंग, हे काय म्हणतात डबल इंजिनचं सरकार, ट्रिपल इंजिनचं सरकार, आणि मग हे काही स्ट्रॉंग डिसिजन्स घेऊ शकणार नाही, ह्यांना नेहमी कॉम्प्रोमाइजच करावं लागेल. बहुतांशी ते बरोबर पण आहे, त्यात काही चुकीचं पण नाहीये. पण काय झालंय बघा बरं का, तुम्हाला एक गंमत सांगतो. 2004 ते 2014 UPA, युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स, काँग्रेस पार्टी आणि त्याचे मित्रपक्ष 10 वर्ष त्यांनी मस्तपैकी सरकार चालवलं. डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे प्राईम मिनिस्टर राहिले, 10 वर्ष पूर्ण केला त्यांनी. त्यांचा 10 वर्षांचा कार्यकाळ म्हणजे 5-5 वर्षांच्या 2 टर्म्स पूर्ण केला, काही प्रॉब्लेम झाला नाही. मग याच्यामध्ये कुठं अस्थिरता होती, त्यांचे मधनं खटके उडत होते. आता एकत्र आल्यावर भांड्याला भांडं लागणारच आहे ना, उसमें कौन सी बडी बात है, बरोबर आहे का? किंवा आता तुम्ही बघा बरं का, ही 2024ची लोकसभा आहे बरं का, आत्ताची करंट चालू आहे, आता 2026 मध्ये आपण आहोत. 272ची मॅजिक फिगर आहे, बीजेपी अडकली 240 वर, ह्यांचं तर काय 99, 3 आकड्यांमध्ये पण हे गेले नाहीत काँग्रेस, ठीक आहे. मग आता 240 वर हे अडकले, पाहिजे 272 आहे. मग काय केलं, मग काय करायचं, मित्रपक्ष गोळा करायचे. मग चंद्रबाबू नायडू, ते काय ते नितीश कुमार, हे सगळ्यांना फोन करायचा, बोलवायचं, फोन करायचा, भाऊ कसा आहे, बरा आहे का, बायका पोरं बरीत का, ये चल आपण मस्तपैकी सरकार बनवू, केक कटेगा सब में बटेगा काय. आणि 2024 पासनं आता भारतामध्ये, आत्ता बरं का, आज भारतामध्ये कोलिजन गव्हर्नमेंट आहे, युतीचं सरकार आहे. आणि महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे, महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत भाजपचे, आणि सोबत एकनाथ शिंदे शिवसेना आणि सुनेत्रा वहिनी पवार राष्ट्रवादी काँग्रेस, हे एकत्र मिळून 3 पक्षांचं एकत्र सरकार महाराष्ट्रामध्ये पण आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा, राज्य पातळीवर सुद्धा आणि देश पातळीवर सुद्धा कोलिजन गव्हर्नमेंट आहे आणि एकदम व्यवस्थित चाललंय ना, काही प्रॉब्लेम आहे का,
काहीच प्रॉब्लेम नाही. मग आता असा धोका तर सगळीकडे असणारच आहे. पण गेले काही वर्षांचा रिझल्ट असा आहे की हे सगळे एकत्र नांदतात, छान एकमेकांसोबत ऍडजस्ट करतात. कारण की ह्यांना माहिती आहे ऍडजस्ट केल्यावर खायला मिळते मलाई, बरोबर आहे का. ऍडजस्ट नाही केलं, जर सत्ताच नाही राहिली तर आपल्याला काही खायला मिळणार नाही. सत्तेत राहिलो तर खायला प्यायला मिळेल चांगलं. एवढी मॅच्युरिटी सगळ्यांकडे असती, एवढे हुशार सगळे असतात आणि मग सगळे गुण्यागोविंदानं राहतात. ओके, असं सगळं झालेलं आहे बघा. त्यामुळं आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते, हे चूक आहे, हा प्रश्न झाला. ठीक आहे, साधं सोपं मराठीमध्ये शिकवलेलं कसं वाटतंय सांगा, कमेंट करा. या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.